नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि 100 डेज ऑफ लाईफमध्ये आज आहे माझा 64वा दिवस. तर सकाळी उठल्याला मागच्या दारात येऊन बघतो तर आई आणि काकी वगैरे सगळी मिळून फणसाच्या कोवऱ्याची करत होती भाजी. आणि तुम्ही कोकणात ना असाल तर तुम्हाला नक्की माहिती असेल फणसाचा कोवरा म्हणजे काय आणि त्याची भाजी कशी आणि किती भारी लागते ते. आणि त्यानंतर तयारी वगैरे केली आणि निघालो होतो आपल्या हॉटेलवरती जायला. आणि तेवढ्यातच दिसली आपल्या डंपरची खराब झालेली बॅटरी. मग म्हटलं की एक दिवस वेळ काढून डंपरसाठी बॅटरी घेतली पाहिजे. तिथून आलो हॉटेलवरती आणि कामाला केली होती सुरुवातच. एवढ्यात माझ्या लक्षात आलं की आपल्याला पेमेंटलाही जायचं होतं आज. आणि भावाला ठेवलं हॉटेलवरती आणि मी गाडी घेतली स्विफ्ट आणि निघालो होतो सरळ दोडामार्गच्या दिशेने. दोडामार्गमध्ये जाताना आपल्याला रस्ते एवढे भारी भेटतात ना, सिनिक एकदम मस्तच वाटतं. आणि पेमेंटचं वगैरे काम झालं आणि मी निघालो होतो घरी यायला. वाटेतच येताना आपल्याला आपला हॉटेलमधला भाऊ भेटला. मग त्याला म्हटलं तू पण चल माझ्यासोबतच, तुला हॉटेलवर सोडतो. आणि त्यानंतर हॉटेलवर येऊन बघितलं की आपलं पार्सल आलं होतं. मग पार्सल वगैरे उघडलं आणि त्यांच्यासमोरच व्हिडिओ करून घेतला, कारण आजकाल सध्या स्कॅम चालू आहेत. पार्सलच्या आतमध्ये काही ना काहीतरी दुसरंच पाठवून देतात. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही दोघे निघालो होतो जिमला जायला आणि जिममध्ये जाऊन केला बायसेप्स आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट. आणि त्यानंतर हॉटेलवरती आलो तर बघितलं की एवढी गर्दी आचारसंहितेमुळे. सो असा होता आजचा आपला दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ